हॅलो स्टुडंट्स, ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस या लेसनमध्ये आत्तापर्यंत आपण जे स्टडी केलं आहे एकदा फक्त शॉर्टमध्ये आपण रिवाईज करणार आहोत. तर हा लेसन आपण सुरुवातीला 3 पार्टमध्ये डिवाइड केला होता. त्याच्यामध्ये फर्स्ट पार्ट आपण स्टडी करणार होतो इम्युन सिस्टीम, जी आपली कंप्लीट झालेली आहे. इम्युन सिस्टीममध्ये तुम्ही इम्युन सिस्टीमशी रिलेटेड वेगवेगळ्या टर्म्स स्टडी केल्या, जसं की अँटीजन, अँटीबॉडी, इम्युनिटी, इम्युनॉलॉजी हे आपण बघितलं. त्यानंतर इम्युन सिस्टीमचे किंवा इम्युनिटीचे 2 टाईप बघितले, इनेट इम्युनिटी आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी. इनेट इम्युनिटीमध्ये तुम्हाला वेगवेगळे बॅरियर्स लक्षात ठेवायचे आणि ॲक्वायर्ड इम्युनिटीचे मेन टाईप लक्षात ठेवायचे. ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये तुम्हाला सांगितले 2 टाईप, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. आणि ॲक्टिव्हचे पुन्हा 2 टाईप आहेत, नॅचरल ॲक्टिव्ह आणि आर्टिफिशियल ॲक्टिव्ह. आणि पॅसिव्ह जे आहे तिचेसुद्धा नॅचरल पॅसिव्ह आणि आर्टिफिशियल पॅसिव्ह. सो यावेळी आपण ॲक्वायर्ड इम्युनिटीचे वेगवेगळे टाईप स्टडी केले. त्यानंतर इम्युन सिस्टीममध्ये ज्या सेल्स इन्व्हॉल्व होतात तर त्या मेन 2-3 सेल आपण स्टडी केल्या. त्यात फर्स्ट बी लिम्फोसाईट, सेकंड बघितलं आपण टी लिम्फोसाईट आणि अँटीजन प्रेझेंटिंग सेल. या सेल ज्या आहेत त्या आपण पाहिलेल्या आहेत. इम्युन सिस्टीममध्येच आपण अँटीबॉडीचं स्ट्रक्चर डिटेल स्टडी केलं. त्यानंतर अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन्स कशा होतात, सिरोलॉजी काय असतं तर तेही आपण पाहिलेलं आहे. आणि फायनली याच्यामध्ये आपण ब्लड ग्रुपिंग स्टडी केलेलं आहे, AB, AB, O आणि RH फॅक्टरसुद्धा याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे. याच्याशी रिलेटेड एक डिसीज इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस किंवा हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न हेही आपण स्टडी केलं. त्यानंतर इथं आपली इम्युन सिस्टीम जी आहे ती कंप्लीट झाली. सेकंड पार्ट स्टार्ट केला आपण. या टॉपिकचा सेकंड पार्ट होता डिसीजेसचा. डिसीजेसमध्ये आपण फर्स्ट डिसीज स्टडी केलेला आहे मलेरिया. मलेरियानंतर नेक्स्ट होता अमेबायासिस. अमेबायासिस नंतर नेक्स्ट आपण स्टडी केला ॲस्कॅरियासिस, नेक्स्ट फिलारियासिस. फिलारियासिस नंतर टायफॉईड, निमोनिया. निमोनियानंतर आपण कॉमन कोल्ड बघितलेला आहे, रिंगवर्म आपला झालेला आहे आणि डेंग्यू याच्याबद्दलसुद्धा आपण इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. त्यानंतर मेन 2 किलर डिसीज आपण पाहतो आहे, एक कॅन्सर आणि दुसरा जो डिसीज आहे तो आहे एड्स. सो कॅन्सर जो आहे याच्यामध्ये आपण कॅन्सर म्हणजे काय असतं किंवा कॅन्सरची डेफिनेशन आपण पाहिलेली, ॲबनॉर्मल अनकंट्रोल अँड पर्पजलेस डिव्हिजन ऑफ सेल. सो ॲबनॉर्मल असतं, अनकंट्रोल ते डिव्हिजन कंट्रोल करता येत नाही आणि पर्पजलेस डिव्हिजन आहे. तर या डिव्हिजनला आपण कॅन्सर असं म्हणतो आहे. आणि कॅन्सर जे आहेत किंवा आपण कॅन्सर कधी म्हणायचं तर जेव्हा सेल अनकंट्रोलेबली डिवाइड होतात तेव्हा तिथं सेलचं मास तयार होतं. तर ते जे सेलचं मास आहे तर ते मास 2 प्रकारे आपण डिवाइड केलं. एक बिनाईन, त्याला ट्यूमर म्हटलं आहे त्या सेलच्या मासला, तर तो बिनाईन टाईपचा असू शकतो किंवा मॅलिग्नंट असू शकतो. बिनाईन कधी म्हणायचं जर ते सेलचं मास त्याच ठिकाणी राहत असेल, त्यातल्या सेल डिटॅच होऊन बॉडीच्या दुसऱ्या पार्टमध्ये जर स्प्रेड होत नसतील तर तो जो कॅन्सर आहे किंवा तो जो ट्यूमर आहे तो बिनाईन. आणि जर ट्यूमरमधल्या सेल एस्केप होऊन बॉडीच्या दुसऱ्या पार्टपर्यंत जात असतील आणि तिथे जर नवीन ट्यूमर फॉर्म करत असतील तर त्याला म्हटलं जातं मॅलिग्नंट. जो मॅलिग्नंट ट्यूमर आहे त्यालाच आपण कॅन्सर असं सुद्धा म्हणतो. सो बिनाईन आणि मॅलिग्नंट याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघितली. त्यानंतर नेक्स्ट आपण कॅन्सरचे टाईप स्टडी केलेले आहेत. कॅन्सरचे जे टाईप आपण बघितले तर त्याच्यामध्ये लिम्फोमा, ल्युकेमिया, ॲडेनोमा, कार्सिनोमा, सार्कोमा हे जे कॅन्सरचे टाईप्स आहेत ते आपण बघितले. सो कार्सिनोमा कुठल्या बॉडी पार्टशी रिलेटेड आहे, त्याच्यामध्ये कोणकोणते येतात. कार्सिनोमानंतर सार्कोमा तुम्हाला सांगितलं, ल्युकेमिया सांगितलं, लिम्फोमा सांगितलं आणि अजून एक ॲडेनोमा जो ग्लँडशी रिलेटेड आहे. तर हे कॅन्सरचे टाईप आपण स्टडी केलेले आहेत. त्यानंतर लास्ट लेक्चरमध्ये शेवटचा आपला पॉईंट होता कॉजेस ऑफ कॅन्सर. सो तुम्हाला 5 कॉजेस सांगितले होते कॅन्सरचे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट कॉज होतं केमिकल. त्याच्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे, तरीसुद्धा एकदा शॉर्टमध्ये रिवाईज करा. सो बघा, फर्स्ट केमिकल्स. फर्स्ट ऑफ ऑल कॅन्सरचे जे कॉजेस आहेत ते शुअरली माहिती नाही आहेत की कोणते सबस्टन्सेस एक्झॅक्टली किंवा कुठल्या रिझनमुळे एक्झॅक्टली कॅन्सर होतो हे शुअरली सांगता येत नाही. पण काही सबस्टन्सेस आपल्याला माहिती आहेत की ज्याच्यामुळे कॅन्सर होतो आणि अशा सबस्टन्सेसना
कार्सिनोजेनिक सबस्टन्सेस असं म्हटलं जातं. सो कॅन्सर, सो कॉजेस ऑफ कॅन्सर आर नॉट व्हेरी क्लिअर, but some substances which can cause cancer are known. And those substances are called as carcinogenic substances. हे जे सबस्टन्सेस आहेत त्यालाच कार्सिनोजेनिक सबस्टन्स असं म्हटलं जातं. सो पुन्हा बघा, एक फर्स्ट मी सांगितलं की जास्त क्लिअर नाही आहेत कॅन्सरचे कॉजेस, पण तरीही काही सबस्टन्सेस असे आहेत जे माहिती आहेत की ते सबस्टन्सेस जर घेतले गेले किंवा त्या सबस्टन्सेसना जर आपण एक्सपोज झालो तर आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. सो असे जे सबस्टन्सेस आहेत त्या सबस्टन्सेसना कार्सिनोजेनिक सबस्टन्सेस असं म्हटलं जातं. हे नीट लक्षात ठेवा. तर कार्सिनोजेनिक सबस्टन्सेस कोणकोणते आहेत, तर त्यात फर्स्ट आपण स्टडी करणार आहोत ते म्हणजे केमिकल्स. सो आता केमिकल्सबद्दल काय सांगितलं आहे ते नीट बघा. सो इन केमिकल्स, सम केमिकल्स इंड्यूस कॅन्सर. केमिकल्स कॅन इंड्यूस कॅन्सर. काही केमिकल्स आहेत जे केमिकल्स कॅन्सर इंड्यूस करू शकतात. मग असे कोणते केमिकल्स आहेत, तुम्हाला केमिकलचे नेम लक्षात ठेवायचे आहेत. सो बघा, फर्स्ट आहे निकोटीन, ऐकलं असेल निकोटीन. नेक्स्ट कॅफेन, कॅफेनसुद्धा माहिती असेल. निकोटीन, कॅफीन, प्रोडक्ट ऑफ कंबशन ऑफ ऑइल, प्रोडक्ट ऑफ combustion of oil or hydrocarbon. Next, polycyclic hydrocarbon, polycyclic hydrocarbon, sex hormone, किंवा स्टेरॉइड. सो पहिल्यांदा फक्त हे नेम नीट लक्षात घ्या. सो तुम्हाला स्टार्टलाच सांगितलं की काही केमिकल्स माहिती आहेत जे कॅन्सर इंड्यूस करू शकतात. आणि कोणते केमिकल्स आहेत, तर त्यात फर्स्ट सांगितलं निकोटीन, जे टोबॅकोजेनिक सबस्टन्सेसमध्ये असतं, म्हणजे तंबाखूजन्य पदार्थ जे असतात त्याच्यामध्ये हे निकोटीन असतं. कॅफेन हे माहिती आहे तुम्हाला. त्यानंतर प्रोडक्ट ऑफ कंबशन ऑफ ऑइल किंवा ऑइल किंवा कोल जर आपण कंबशन केलं म्हणजे बर्न केलं तर त्याचे जे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट, किंवा पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन, पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन असतील तर हे सगळे केमिकल कॅन्सर इंड्यूस करू शकतात. याशिवाय सेक्स हार्मोन आणि स्टेरॉइड लार्ज अमाऊंटमध्ये घेतले किंवा लार्ज अमाऊंटमध्ये बॉडीमध्ये सिक्रेट झाले, दोन्ही गोष्टी सेक्स हार्मोन स्टेरॉइड आपल्या बॉडीतसुद्धा सिक्रेट होतात. सो लार्ज अमाऊंटमध्ये सिक्रेट झाले किंवा लार्ज अमाऊंटमध्ये घेतले, दोन्हीही कंडिशनमध्ये हे जे सेक्स हार्मोन आणि स्टेरॉइड आहेत हे कॅन्सर कॉज करू शकतात. बुकमध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे की ब्रेस्ट कॅन्सर हे फिमेलमध्ये जो कॅन्सर पाहायला मिळतो तर याच्यामध्ये मेन याचं जे कॉज आहे हा कॅन्सर त्याच फिमेलमध्ये पाहायला मिळतो ज्यांनी ब्रेस्ट फिडिंग जे आहे ते अवॉइड केलेलं आहे किंवा केलेलं नाही आहे आणि ते ब्रेस्ट फिडिंग किंवा ते मिल्क प्रोडक्शन स्टॉप करण्यासाठी हार्मोनची ट्रीटमेंट घेतलेली असेल तर याच्यामध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर कॉज होऊ शकतो. सो बघा, फर्स्ट कॉज झालं आपलं केमिकल्स. सो तीनच पॉईंट लक्षात ठेवायचे. फर्स्ट, सम केमिकल्स आर नोन टू इंड्यूस कॅन्सर. विच आर दोज केमिकल? फर्स्ट, निकोटीन, कॅफीन, product which are released after combustion of oil or coal, polycyclic hydrocarbon. So these are the some chemical. And sex hormone and steroid, if they are taken in large amount or if they are secreted in large amount in the body, they are known to cause cancer. Okay, so breast cancer is the one of the best example of such type of cancer. Next आपण पाहतोय chemicals. So आता chemicals जे दिलेले आहेत ते बघा सगळ्यांनी. सॉरी, केमिकल्स नंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत रेडिएशन्स. सो जसं आता आपण पाहिलं की काही केमिकल्स आहेत जे आपल्याला कॅन्सर कॉज करू शकतात, तसे काही रेडिएशनसुद्धा आहेत.
तर या रॅडिएशनना जर आपली स्किन एक्सपोज झाली तर हे जे रॅडिएशन आहेत ते सुद्धा आपल्याला कॅन्सर कॉज करू शकतात. मग आता रॅडिएशन कोणते? तर जसं तुम्ही केमिकलचे नेम लक्षात ठेवले, निकोटीन, कॅफीन किंवा पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन, तसं आता रॅडिएशनचे नेम लक्षात ठेवा. तर फर्स्ट दिलेला आहे एक्स रे, गॅमा रे, अल्ट्रा व्हायोलेट रेज, अल्ट्रा व्हायोलेट रेज. सो हे काही रेज आहेत आणि याच्यामध्ये अजून एक येतो तो म्हणजे कॉस्मिक रे. सो हे काही रेज आहेत. तर या रेजना जर आपली बॉडी एक्सपोज झाली किंवा हे रेज जर आपल्या बॉडीवरती इन्सिडंट झाले, धडकले, कोलाइड झाले, तर याच्यामुळे आपल्याला कॅन्सर कॉज होऊ शकतो. तर याच्यामध्ये एक सांगितलं आहे की जे लोक खूप वेळ उन्हामध्ये काम करणारे असतात तर अशा लोकांना या रॅडिएशनमुळे, सनमधून जे रॅडिएशन येतात तर त्या सनच्या रॅडिएशनमध्ये अल्ट्रा व्हायोलेट रेजसुद्धा असतात. सो कंटिन्युअस सनलाईटमध्ये काम करणारे जे लोक आहेत हे अल्ट्रा व्हायोलेट रॅडिएशनला एक्सपोज झाल्यामुळे त्यांच्याकडे कॅन्सर होण्याचे इन्सिडन्स किंवा घटना ज्या आहेत त्या जास्त आहेत. सो रॅडिएशनमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचे? सो फर्स्ट एक्स रे, गॅमा रे, अल्ट्रा व्हायोलेट रेज अँड कॉस्मिक रेज. सो दीज आर दी सम रेज विच कॅन कॉज कॅन्सर. आणि सेकंड दिलेला आहे इन्सिडन्स आर व्हेरी कॉमन इन दोज पीपल हू वर्क इन व्हेरी सनी एरियाज. जे सनी एरियाजमध्ये जास्त काम करतात त्या लोकांमध्ये या रॅडिएशनमुळे कॅन्सर होण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त आहे. सो कॉजेस ऑफ कॅन्सरमध्ये 2 कॉजेस झाले, केमिकल आणि दुसरं आहे रॅडिएशन. रॅडिएशनमध्ये फक्त नेम लक्षात ठेवा, एक्स रे, गॅमा रे, UV रे आणि कॉस्मिक रे. त्यानंतर रॅडिएशननंतर नेक्स्ट दिलेला आहे व्हायरस. आता काही व्हायरसेससुद्धा असे आहेत जे आपल्याला कॅन्सर कॉज करू शकतात. आता व्हायरसेस जे कॅन्सर कॉज करू शकतात अशा व्हायरसेसकडे ऑन्कोजिन असतो. ऑन्कोजिन कॅन्सर कॉझिंग जीन असतो. तर अशा जीनला जो व्हायरसकडे आहे आणि जो जीन आपल्याला कॅन्सर कॉज करू शकतो अशा जीनला व्हायरल ऑन्कोजिन असं म्हटलं जातं. सो या व्हायरसेसमध्ये तुम्हाला हा पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की तेच व्हायरसेस कॅन्सर कॉज करू शकत आहेत ज्यांच्याकडे व्हायरल ऑन्कोजिन आहे. आणि मग असे कोणते व्हायरसेस आहेत? 2 एक्झाम्पल दिलेले आहेत. सो फर्स्ट व्हायरसेस कॉझिंग कॅन्सर, viruses causing cancer have viral oncogene. सो जे व्हायरसेस आपल्याला कॅन्सर कॉज करू शकतात त्यांच्याकडे व्हायरल ऑन्कोजिन असतो, ज्या जीनला V-ONC असं सुद्धा म्हटलं जातं. V फॉर व्हायरल अँड ONC फॉर ऑन्कोजिन. आणि असे जे व्हायरसेस असतात या व्हायरसेसना सच व्हायरसेस आर कॉल्ड ॲज ऑन्कोजेनिक व्हायरसेस. ऑन्कोजेनिक व्हायरसेस. अशा व्हायरसेसना ऑन्कोजेनिक व्हायरसेस असं म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये 2 दिलेले आहेत, ह्यूमन पॅपिलो व्हायरस आणि EBV म्हणजे इप्स्टन बार व्हायरस. ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस आणि इप्स्टन बार व्हायरस. सो व्हायरसेस लक्षात आले का बघा. सम व्हायरसेस आर नोन टू कॉज कॅन्सर अँड सच व्हायरसेस हॅव व्हायरल ऑन्कोजिन. जे व्हायरसेस आपल्याला कॅन्सर कॉज करू शकतात त्या व्हायरसेसकडे व्हायरल ऑन्कोजिन असतो. त्या जीनला V-ONC असं सुद्धा म्हटलं जातं. आणि या व्हायरसेसना ऑन्कोजेनिक व्हायरसेस असं म्हटलं जातं. मग ऑन्कोजेनिक व्हायरसेस जे आपल्याला कॅन्सर कॉज करू शकतात ह्याचे 2 एक्झाम्पल दिलेत, HPV, EBV. HPV ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस आणि हा आहे इप्स्टन बार व्हायरस. सो दिस इज अबाउट व्हायरस. सो आपण स्टडी करतो आहे कॉजेस ऑफ कॅन्सर. 3 कॉजेस झालेले आहेत, केमिकल, रॅडिएशन आणि व्हायरस. केमिकलमध्ये नेम लक्षात ठेवायचे आहेत, निकोटीन, कॅफीन, प्रॉडक्ट आफ्टर कंबशन ऑफ ऑइल अँड कोल. नेक्स्ट पॉलिसायक्लिक हायड्रोकार्बन, सेक्स हार्मोन अँड स्टेरॉइड. रॅडिएशनमध्ये एक्स रे, गॅमा रे, कॉस्मिक रेज अँड UV रेज. आणि व्हायरसेसमध्ये
जे व्हायरसेस कॅन्सर कॉज करू शकतात किंवा कॉज करणार आहेत त्यांच्याकडे कोणता जीन असतो? व्हायरल ऑन्कोजीन, ज्याला व्ही-ऑन्क असं सुद्धा म्हटलं जातं. आणि अशा व्हायरसेसना ऑन्कोजेनिक व्हायरसेस असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये मेन 2 व्हायरसेस येतात, HPV अँड EBV, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आणि इप्स्टन बार व्हायरस. यानंतर अजून 2 राहिलेले आहेत, ते म्हणजे सी-ऑन्क किंवा सेल्युलर ऑन्कोजीन असतात. आणि शेवटचं जे दिलेलं आहे ते आहे ॲडिक्शन. तर ते जे रिझन आहेत ते रिझन राहिलेले 2 आपण नेक्स्ट स्टडी करतोय. सो बघा, सो आपण 3 कॉजेस बघितले कॅन्सरचे, केमिकल, रेडिएशन अँड व्हायरस. त्यानंतर नेक्स्ट कॉज आहे तो म्हणजे ऑन्कोजेन्स. सो ऑन्कोजेन कशाला म्हटलं जातं बघा, सो नॉर्मल सेलमध्ये जी कॅन्सरच नाही आहे अशा नॉर्मल सेलमध्ये काही जीन्स प्रेझेंट असतात आणि ते जे जीन्स आहेत त्यांना प्रोटो ऑन्कोजेन किंवा त्या जीनला सी-ऑन्क असं सुद्धा म्हटलं जातं. सो ऑन्कोजीन जे आहेत याच्यामध्ये बघा, नॉर्मल सेलमध्येच काही जीन प्रेझेंट असतात जे जीनला प्रोटो ऑन्कोजीन किंवा सी-ऑन्क असं म्हटलं जातं. काही कंडिशनमध्ये जर हे जीन ॲक्टिवेट झाले तर हे जीन आपल्याला कॅन्सर कॉज करू शकतात. म्हणजे आपली नॉर्मलच सेल आहे, पण या नॉर्मल सेलमधल्याच काही जीन्सना प्रोटो ऑन्कोजीन किंवा सी-ऑन्क असं म्हटलं जातं, सेल्युलर ऑन्कोजीन. तर हे जे जीन आहेत जे प्रोटो ऑन्कोजीन आहेत, जर काही कंडिशनमध्ये हे ॲक्टिवेट झाले तर आपल्याला कॅन्सर कॉज करू शकतात. म्हणजे कॅन्सर कॉज करणारे जे जीन आहेत ते आपल्याच सेलमध्ये प्रेझेंट आहे, ज्याला आपण प्रोटो ऑन्कोजीन म्हणतो. सो जीन्स called सी-ऑन्क gene or proto-oncogene, they are present in normal cell, but when activated under certain condition, they can cause कॅन्सर. काही कंडिशनमध्ये जर हे जीन ॲक्टिवेट झाले तर ॲक्टिवेट झालेले हे जीन कॅन्सर कॉज करू शकतात. सो दिस इज अबाउट ऑन्कोजीन्स. सो ऑन्कोजीन्स लक्षात आले का बघा, नॉर्मल सेलमध्ये आहेत. नॉर्मल सेल किंवा नॉर्मल कंडिशनमध्ये त्यांना प्रोटो ऑन्कोजीन किंवा सी-ऑन्क, सेल्युलर ऑन्कोजीन असं म्हटलं जातं. जर हे ॲक्टिवेट झाले काही कंडिशनमध्ये तर ते कॅन्सर कॉज करू शकत आहेत. सो असा जो कॅन्सर आहे जो ऑन्कोजीनमुळे होतो आहे तो एक रिझन तुम्हाला सांगितलं. आणि नेक्स्ट जे दिलेलं आहे ते आहे ॲडिक्शन. ॲडिक्शन किंवा ज्याला आपण व्यसन म्हणतो, तर याच्यामध्ये स्मोकिंग किंवा अल्कोहोल घेणं, तर हे जे येतात तर हे दोन्हींमुळे, अल्कोहोलमुळे आणि स्मोकिंगमुळे दोघांमुळेही कॅन्सर होऊ शकतो. तर स्मोकिंगमुळे काय दिले बघा, ॲडिक्शन लाईक स्मोकिंग can cause cancer of lip. एक मिनिट, 2 कंडिशन दिले, स्मोकिंग और चिविंग टोबॅको. सो स्मोकिंगचं जरी ॲडिक्शन असेल तरी त्याच्यामध्ये टोबॅकोच असतो आणि चिविंग टोबॅको जरी असेल तर ह्या दोन्ही कंडिशनमध्ये मेन कोणते कॅन्सर होतात, तर माउथ, लिप किंवा लंग्सचा कॅन्सर जो आहे तो कॉज केला जातो. आणि जर अल्कोहोल ड्रिंकिंग हे जर ॲडिक्शन असेल तर याच्यामध्ये इसोफेगस, स्टमक, इंटेस्टाईन याचा कॅन्सर कॉज केला जाऊ शकतो. सो ॲडिक्शनमध्ये तुम्हाला 2 ॲडिक्शन सांगितले, एक स्मोकिंग किंवा टोबॅको चिविंग ज्याच्यामुळे माउथ, लिप आणि लंग कॅन्सर होऊ शकतो. सेकंड सांगितले अल्कोहोल.
अल्कोहोल घेण्याने इसोफेगस, स्टमक किंवा इंटेस्टाईनचा कॅन्सर होऊ शकतो. सो आपण आत्ता स्टडी केले कॉजेस ऑफ कॅन्सर. कॅन्सरचे कॉजेस स्टडी केले. त्यात फर्स्ट कॉज होतं केमिकल, सेकंड कॉज होतं रेज किंवा रॅडिएशन, त्यानंतर थर्ड आपण बघितलं व्हायरस, फोर्थ सांगितलं ऑन्कोजिन आणि फिफ्थ सांगितलं ॲडिक्शन. सगळे लक्षात आले का बघा. केमिकलचे नेम लक्षात ठेवायचे आहेत. निकोटीन, कॅफिन, प्रोडक्ट रिलीज्ड आफ्टर कंबशन ऑफ ऑइल ऑर कोल, पॉलीसायक्लिक हायड्रोकार्बन, सेक्स हार्मोन और स्टेरॉइड इफ रिलीज्ड और टेकन इन लार्ज अमाउंट. रॅडिएशनमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत एक्स-रे, गॅमा रे, कॉस्मिक रेज अँड यू व्ही रेज. हे रॅडिएशन आपल्या स्किनवरती जर पडले तर ह्याच्यामुळे आपल्याला कॅन्सर होऊ शकतो. नेक्स्ट आपण बघितलं रॅडिएशननंतर व्हायरसेस. काही व्हायरसेस कॅन्सर कॉज करू शकतात. जे व्हायरसेस कॅन्सर कॉज करू शकतात त्यांच्याकडे व्हायरल ऑन्कोजिन असतो, त्यालाच व्ही-ऑन्क असं म्हटलं जातं. आणि त्या व्हायरसेसना ऑन्कोजेनिक व्हायरसेस असं म्हटलं जातं. मग तिथं तुम्हाला 2 एक्झाम्पल सांगितले. त्यात फर्स्ट होता ह्युमन पॅपिलोमा व्हायरस आणि दुसरा इप्स्टन बार व्हायरस. आणि त्यानंतर नेक्स्ट बघितलं आपण ऑन्कोजिन, सेल्युलार ऑन्कोजिन और प्रोटो ऑन्कोजिन. हे त्याचे वेगवेगळे नेम्स आहेत. जे नॉर्मल सेलमध्ये जे जीन्स आहेत त्यातलेच काही जीन प्रोटो ऑन्कोजिन किंवा सी-ऑन्क म्हणून काम करतात, सेल्युलार ऑन्कोजिन म्हणून. काही कंडिशनमध्ये जर हे ॲक्टिवेट झाले तर आपल्याला कॅन्सर कॉज करू शकतात. आणि सगळ्यात शेवटी ॲडिक्शन सगळ्यांना माहिती आहे. हे कॉज सगळ्यांना माहिती होतं की स्मोकिंग किंवा टोबॅको च्युइंग करण्याने कॅन्सर होतो. मग स्मोकिंगमध्ये माउथ, लिप, त्यानंतर लंग कॅन्सर हे मेन आहेत. आणि अल्कोहोल ड्रिंकिंग असेल तर याच्यामध्ये इसोफेगस, स्टमक आणि इंटेस्टाईन याचे कॅन्सर जे आहेत ते कॉज केले जातात. सो इथं आपले कॉजेस ऑफ कॅन्सर कंप्लीट झालेलं आहे. सो मुलांनो, तुम्ही आत्तापर्यंत जे स्टडी करताय यात कॅन्सर म्हणजे काय तुम्हाला कळलेलं असलं पाहिजे. बिनाईन ट्यूमर आणि मॅलिग्नंट ह्या दोन्हीमधला डिफरन्स कळलेला असला पाहिजे. टाईप्स ऑफ कॅन्सर, ॲडेनोमा, सार्कोमा, ल्युकेमिया, लिम्फोमा, हे जे कॅन्सरचे जे टाईप्स आहेत ते टाईप आणि त्याच्या अंडर कोणता कॅन्सर येतो हे लक्षात ठेवायचे. आणि फायनली कॉजेस ऑफ कॅन्सर, कॅन्सरचे कॉजेस. तर स्टार्टला सांगितले बऱ्यापैकी हा किलर डिसीज आहे, डेथ होते याच्यामध्ये, पण तरीसुद्धा याच्यामध्ये काही ट्रीटमेंट अवेलेबल आहेत. ॲक्च्युली कोणतीही एक ट्रीटमेंट न देता कॉम्बिनेशन ऑफ थेरपीज यूज केलं जातं. वेगवेगळ्या थेरपीचं कॉम्बिनेशन. मग याच्यामध्ये किमोथेरपी आहे किंवा रॅडिएशनची थेरपी आहे. तर या ज्या थेरपीज आहेत त्या काय आहेत, त्याच्यामध्ये कसं ट्रीट केलं जातं हे आपण पुढे पाहतोय. सो नेक्स्ट इज ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर, कॅन्सरची ट्रीटमेंट. सो बघा, सो नेक्स्ट इज ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. आपण आता कॅन्सरची ट्रीटमेंट स्टडी करतो आहे. सो याच्यामध्ये मी आधीच तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये कॉम्बिनेशन थेरपी जी आहे ती यूज केलं जातं. सो कॉम्बिनेशन ऑफ थेरपीज मेनली कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये यूज केलं जातात. सो वेगवेगळ्या ज्या ट्रीटमेंट आहेत, थेरपीज आहेत, त्यांचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये यूज केलं जातं. मग आता आपण वेगवेगळ्या थेरपी ज्या शिकणार आहोत त्यात फर्स्ट आहे केमोथेरपी, सेकंड जे दिलेली आहे ती आहे रॅडिओथेरपी. सो केमोथेरपी, रॅडिओथेरपी, इम्युनोथेरपी, सपोर्टिव्ह थेरपी. सो अशा वेगवेगळ्या थेरपीज आहेत ज्यांच्या कॉम्बिनेशननी हा कॅन्सर ट्रीट करण्याचा प्रयत्न केला जातो. सो यातली फर्स्ट थेरपी आपण स्टडी करतो आहे केमोथेरपी. सो जसे आपण आता कॉजेस बघितले त्यात प्रत्येक ह्यात पर्टिक्युलर पॉईंट दिलेत त्या पद्धतीने हे लक्षात ठेवायचे. सो बघा, केमोथेरपीमध्ये काय केलं जातं, सम अँटी कॅन्सर ड्रग्स आर ॲडमिनिस्टर्ड. काही अँटी कॅन्सर ड्रग आहेत, तर असे ड्रग जे आहेत ते पेशंटला दिले जातात. तर हे अँटी कॅन्सर ड्रग्स किंवा मेडिसिन एक्झॅक्टली काय करतात, तर अँटी कॅन्सर ड्रग जे आहेत तर ते सेल डिव्हिजन इनहिबिट करतात. दिस ड्रग्स इनहिबिट सेल डिव्हिजन. कारण कॅन्सर म्हणजे काय आहे, सो कॅन्सर म्हणजे वेगळं काही नाही आहे तर सेलची अनकंट्रोलेबली ग्रोथ होणं, यालाच काय म्हटलं जातं, कॅन्सर. म्हणजे
सतत डिवाइड होती आहे, तिचं डिव्हिजन स्टॉप होत नाही आहे, हा प्रॉब्लेम आहे. मग केमोथेरपीमध्ये जे अँटी कॅन्सर ड्रग्ज दिले जातात हे सेल डिव्हिजन इनहिबिट करतात. मग सेल डिव्हिजन कसं इनहिबिट केलं जातं? बाय इनहिबिटिंग DNA सिंथेसिस. बाय इनहिबिटिंग DNA सिंथेसिस. सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कॅन्सरमध्ये अनकंट्रोलेबली सेल डिवाइड होत असतात आणि कोणतीही सेल डिवाइड होण्याआधी तुम्ही त्याचे 2 टाईप कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस हे डिटेल सेल डिव्हिजन स्टडी केलेलं आहे. सो सेल डिव्हिजन होण्याआधी न्यूक्लियस डिवाइड होतो आणि न्यूक्लियस डिवाइड होण्यासाठी आधी DNA सिंथेसिसची फेज असते बघा सेल सायकलमध्ये. जर DNA सिंथेसाइज झाला नाही तर पुढे सेल डिव्हिजन होऊ शकत नाही. सो 3च पॉईंट सांगितले. केमोथेरपीमध्ये काही अँटी कॅन्सर ड्रग ॲडमिनिस्टर केले जातात. हे जे ड्रग आहेत हे सेल डिव्हिजन इनहिबिट करतात आणि कसं इनहिबिट करतात? बाय इनहिबिटिंग DNA सिंथेसिस. DNA सिंथेसिस इनहिबिट करून सेल डिव्हिजन जे आहे ते इनहिबिट केलं जातं. आता हे जे अँटी कॅन्सर ड्रग आहेत हे जास्तीत जास्त कॅन्सरस सेलला टॉक्झिक असतात. सो मोर टॉक्झिक टू कॅन्सरस सेल as compared to normal cell. सो नॉर्मल टिश्यू किंवा सेलपेक्षा कॅन्सरस सेलला या अँटी कॅन्सर ड्रग जे आहेत त्या जास्त टॉक्झिक असतात. आणि जेव्हा केमोथेरपी कंटिन्यू असते तेव्हा याच्यामध्ये हेअर लॉस आणि ॲनेमिया जो आहे तो पाहायला मिळतो पेशंटमध्ये. सो पुन्हा एकदा बघा, हे जे अँटी कॅन्सर ड्रग दिले जात आहेत हे कॅन्सरस टिश्यूला किंवा कॅन्सरस सेलला जास्त टॉक्झिक असतात ॲज कम्पेअर टू नॉर्मल टिश्यूपेक्षा हे कॅन्सरस टिश्यूवरती जास्त टॉक्झिकली काम करतात. आणि जेव्हा केमोथेरपी ही ट्रीटमेंट सुरू असते त्यावेळी पेशंटमध्ये जास्त हेअर लॉस किंवा ॲनेमिया यासारखे साईड इफेक्ट बघायला मिळतात. पण जर ही ट्रीटमेंट स्टॉप केली तिथून पुढे पुन्हा हेअर लॉस थांबणं किंवा ॲनेमिया न होणं हे पुन्हा रिगेन होतं. म्हणजे हेअर लॉस जो आधी झालेला असतो ट्रीटमेंटच्या वेळी, ट्रीटमेंट स्टॉप केल्यानंतर पुन्हा हेअर्स येतात. सो दिस इज अबाउट केमोथेरपी. केमोथेरपीनंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत ती आहे रेडिओथेरपी. तर रेडिओथेरपी काय दिलेली आहे बघा. ही जी रेडिओथेरपी आहे ही केमोथेरपीच्या सोबत तिच्या कॉम्बिनेशनमध्ये यूज केली जाणारी एक थेरपी आहे. सो इट इज यूज्ड इन कॉम्बिनेशन विथ केमोथेरपी. इन कॉम्बिनेशन विथ केमोथेरपी. सो ऑलरेडी आपण केमोथेरपी देतोय ज्याच्यामध्ये कॅन्सरस सेलचं डिव्हिजन इनहिबिट केलं जाते बाय इनहिबिटिंग DNA सिंथेसिस. त्याच्यासोबत रेडिओथेरपी दिली. रेडिओथेरपी केमोथेरपीच्या कॉम्बिनेशनमध्ये. पण मग आता रेडिओथेरपीमध्ये काय केलं जातं तर काही रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेसमधून, तुम्ही रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेस स्टडी केलेले असतील, असे सबस्टन्सेस ज्यांचा ॲटॉमिक नंबर हाय असतो आणि असे सबस्टन्सेस रेडिएशन्स एमिट करतात. तर अशा रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सेसमधून एमिट केलेले जे रेडिएशन असतात ते कॅन्सरस टिश्यूवरती बंबार्ड केले जातात. सो रेडिओथेरपी इन्क्लूड बंबार्ड ऑफ कॅन्सरस टिश्यू with rays from radioactive substances. radioactive substances. सो रेडिओॲक्टिव्ह सबस्टन्सेस जे असतात त्याच्यामधून जे आलेले रेज आहेत हे रेज त्या कॅन्सरस टिश्यूवरती बंबार्ड केले जातात आणि कॅन्सरस टिश्यू जो आहे त्याच्या सेल किल करण्याचा प्रयत्न केला जातो. सो आता याच्यामध्ये जे रेडिओॲक्टिव्ह सबस्टन्सेस यूज केले जातात यात मेनली इरिडियम, कोबाल्ट आणि आयोडीन यासारखे सबस्टन्सेस येतात. आता इरिडियम, कोबाल्ट, आयोडीन तसे नॉर्मली रेडिओॲक्टिव्ह नाहीत पण त्यांचे आयसोटोप्स आहेत जे रेडिओॲक्टिव्ह आहेत.
सो इरिडियम, कोबाल्ट आणि आयोडीन यासारखे रेडिओॲक्टिव्ह सबस्टन्सेस यूज केले जातात आणि यांच्यामधून रिलीज झालेले एक्स रे, गॅमा रे, आणि चार्ज पार्टिकल जे आहेत ते यूज केले जातात. चार्ज पार्टिकल सगळ्यांना कळलं का बघा. सो रेडिओथेरपी ही केमोथेरपीच्या कॉम्बिनेशनमध्ये यूज केली जाते. रेडिओथेरपीमध्ये कॅन्सरस टिश्यूवरती काही रेज बंबार्ड केले जातात. कोणते रेज? जे रेडिओॲक्टिव्ह सबस्टन्सेसमधून रिलीज झालेत असे रेज त्याच्यावरती बंबार्ड केले जातात. मग आता रेडिओॲक्टिव्ह सबस्टन्सेस कोणते घेतलेले आहेत याच्यामध्ये? इरिडियम, कोबाल्ट आणि आयोडीन सारखे. आणि यातून रिलीज होणारे एक्स रे, गॅमा रे किंवा चार्ज पार्टिकल सारखे जे रेज आहेत ते कॅन्सरस टिश्यूवरती बंबार्ड केले जातात, जेणेकरून जास्तीत जास्त कॅन्सरस टिश्यूच्या सेल किल होतील आणि नॉर्मल सेलना जास्त हार्म होणार नाही किंवा डॅमेज होणार नाहीत. अशा पद्धतीनं हे इरेडिएशन केलं जातं. सो इथं आपली केमोथेरपी आणि रेडिओथेरपी दोन्ही कंप्लीट झालेले आहेत. केमोथेरपीमध्ये अँटी कॅन्सर ड्रग यूज केल्या जातात ज्या सेल डिव्हिजन स्टॉप करतात बाय इनहिबिटिंग DNA सिंथेसिस. आणि रेडिओथेरपीमध्ये रेडिओॲक्टिव्ह सबस्टन्सेसमधले रेडिएशन कॅन्सरस टिश्यूवरती बंबार्ड केले जातात आणि त्या सेलना किल केलं जातं. ही याच्या कॉम्बिनेशनमध्ये यूज केली जाणारी एक थेरपी आहे. ओके, सो 2 थेरपी झालेल्या आहेत, केमोथेरपी आणि रेडिओथेरपी. त्यानंतर नेक्स्ट आहे सर्जरी. सर्जरीमध्ये काय केलं जातं तर कॅन्सरस टिश्यू जो आहे तर तो सर्जिकली कट करून रिमूव्ह केला जातो. पण ह्या ट्रीटमेंटला किंवा ह्या थेरपीला कमी युटिलिटी आहे, जास्त यूज होत नाही. तरीसुद्धा ब्रेस्ट कॅन्सर किंवा युटेराईन कॅन्सरसारखे जे कॅन्सर आहेत याच्यामध्ये हे यूज होऊ शकतं. सो नेक्स्ट आपण स्टडी करतो आहे सर्जरी. सर्जरीनंतर इम्युनोथेरपी आणि सपोर्टिव्ह थेरपी. सो राहिलेल्या 3 थेरपीज काय आहेत बघा. सो ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर याच्यामध्ये नेक्स्ट जी थेरपी आपण पाहतोय ती आहे सर्जरी. सो मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की सर्जरीमध्ये काय केलं जातं तर कॅन्सरस सेल किंवा कॅन्सरस टिश्यू जो आहे तो सर्जिकली रिमूव्ह केला जातो. कॅन्सरस सेल और टिश्यू इज सर्जिकली रिमूव्ड. सर्जिकली रिमूव्ड. कॅन्सरस सेल किंवा कॅन्सरस टिश्यू जे आहेत ते सर्जिकली रिमूव्ह केले जातात, कट करून काढले जातात. आणि त्यानंतर मात्र ही जी सर्जरी जी आहे हिला खूप कमी युटिलिटी आहे. सो इट हॅज लिमिटेड युटिलिटी बट इट कॅन बी यूज्ड इन युटेराईन कॅन्सर. युटेराईन कॅन्सर किंवा ब्रेस्ट कॅन्सरसारखे जे डिसीजेस आहेत याच्यामध्ये मात्र ह्याला यूज केलं जाऊ शकतं. पण फक्त सर्जरीने कॅन्सरस टिश्यू रिमूव्ह झाला आणि क्लिअर झालं किंवा तो बरा झाला असं होत नाही. त्याच्याबरोबरच काही ज्या सेल आहेत रिमेनिंग तर त्या किल करण्यासाठी अजून बाकीच्या थेरपीसुद्धा यूज केल्या जातात. सो सर्जरीमध्ये तुम्हाला सांगितलं की कॅन्सरस सेल किंवा टिश्यू सर्जिकली कट करून रिमूव्ह करायचा बॉडीमधून. पण या ट्रीटमेंटला लिमिटेड किंवा कमी युटिलिटी आहे. पण तरीसुद्धा युटेराईन कॅन्सर म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधला जो युटेरस आहे त्याचा जर कॅन्सर असेल तर त्या ट्रीटमेंटमध्ये किंवा ब्रेस्ट कॅन्सरमध्ये सुद्धा सर्जरी यूज केली जाऊ शकते. मात्र फक्त सर्जरीने तो टिश्यू रिमूव्ह केला आणि कॅन्सर क्युअर झाला असं होत नाही. काही जर सेल राहिलेले असतील कॅन्सरस सेल रिमेनिंग तर त्या सेल किल करण्यासाठी बाकीच्या अजून थेरपीज ज्या आहेत त्या यूज कराव्या लागतात. सो दिस इज अबाउट सर्जरी. सर्जरीनंतर नेक्स्ट आहे इम्युनोथेरपी. इम्युनोथेरपीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा तर आपल्या बॉडीमधल्या सपोज एखादा कॅन्सरस टिश्यू आहे तर तो कॅन्सरस टिश्यू जो आहे तो इम्यून रिस्पॉन्सपासून स्वतःला एस्केप करतो किंवा इम्यून सिस्टीमला तो स्वतःला एक्सपोज करत नाही आणि त्यामुळे तो इम्यून रिस्पॉन्सपासून स्वतःला वाचवतो. जर कॅन्सरस टिश्यूला इम्यून सिस्टीमनी आयडेंटिफाय केलं नाही
किंवा रिस्पॉन्स जर दिला नाही तर त्या किल होणारच नाही आहेत. तर इम्युनोथेरपी ही जी थेरपी आहे या थेरपीमध्ये काय केलं जातं तर असे काही सबस्टन्सेस दिले जातात ज्याच्यामुळे कॅन्सरस टिश्यूच्या अगेन्स्ट आपलीच इम्यून सिस्टीम रिस्पॉन्स दाखवते. सो ट्यूमर सेल अवॉइड डिटेक्शन बाय इम्यून सिस्टीम. आपली जी इम्यून सिस्टीम आहे त्या इम्यून सिस्टीमच्या डिटेक्शनमधून त्या अवॉइड होतात किंवा इम्यून सिस्टीमचं जे डिटेक्शन आहे त्याच्यामधून ते स्वतःला वाचवतात, रेस्क्यू करतात. आणि या कंडिशनमध्ये जर आपल्या इम्यून सिस्टीमने जर आयडेंटिफाय नाही केलं तर त्या पेशंटला काही सबस्टन्सेस दिले जातात ज्या सबस्टन्सेसना बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर असं म्हटलं जातं. सो असे सबस्टन्सेस दिले जातात ज्याच्यामुळे बायोलॉजिकल किंवा इम्यून रिस्पॉन्स जो आहे तो एनहान्स होतो आणि त्या टिश्यूच्या अगेन्स्ट इम्यून रिस्पॉन्स देऊन त्याला डिस्ट्रॉय करता येतं. सो बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायरमध्ये अल्फा इंटरफेरॉनची ट्रीटमेंट दिली जाते. सो अल्फा इंटरफेरॉनच्या ट्रीटमेंटनंतर हे जे इंटरफेरॉन आहे ते आपल्या इम्यून सिस्टीमला ॲक्टिवेट करतं आणि त्याच्या अगेन्स्ट किंवा कॅन्सरस टिश्यूच्या अगेन्स्ट रिस्पॉन्स दिला जातो. सो इट इम्प्रूव्ज ऑर ॲक्टिवेट इम्यून सिस्टीम. सो इम्युनोथेरपीमध्ये काय सांगितलं नीट लक्षात घ्या. फर्स्ट हे सांगितलं की ट्यूमर स्वतःला रेस्क्यू करतो, स्वतःचा बचाव करतो. कसा करतो? बाय अवॉइडिंग डिटेक्शन बाय इम्यून सिस्टीम. इम्यून सिस्टीमचं डिटेक्शन तो अवॉइड करतो. जर इम्यून सिस्टीमनी कॅन्सर किंवा ट्यूमरला जर आयडेंटिफायच नाही केलं, डिटेक्टच नाही केलं तर त्याच्या अगेन्स्ट इम्यून रिस्पॉन्ससुद्धा दिला जात नाही. मग या कंडिशनमध्ये अशा पेशंटला बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायरचे ट्रीटमेंट हे काही सबस्टन्सेस आहेत तर ते जर बॉडीमध्ये घेतले तर आपली इम्यून सिस्टीम ॲक्टिवेट होते आणि ट्यूमर डिटेक्ट करायला यांची हेल्प होते. आता बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर जे आहेत त्याच्यामध्ये अल्फा इंटरफेरॉन याची ट्रीटमेंट दिलेली आहे. सो अल्फा इंटरफेरॉनची जर ट्रीटमेंट घेतली तर रिस्पॉन्स जो आहे इम्यून सिस्टीम जी आहे ती ॲक्टिवेट होते आणि ट्यूमर सेल ज्या आहेत त्या इम्यून रिस्पॉन्समध्ये किल केल्या जाऊ शकतात. सो ही होती आपली चौथी थेरपी, इम्युनोथेरपी. सो कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये आधीच सांगितलं की कॉम्बिनेशन ऑफ थेरपीज यूज केल्या जातात, ज्यात फर्स्ट सांगितलं केमोथेरपी, दुसरी रेडिओथेरपी, तिसरी सर्जरी आहे आणि चौथी इम्युनोथेरपी. केमोथेरपीमध्ये सांगितलं की अँटी कॅन्सर ड्रग्ज दिले जातात, रेडिओथेरपीमध्ये रेडिएशन बंबार्ड केले जातात, सर्जरीमध्ये कॅन्सरस टिश्यू सर्जिकली रिमूव्ह केला जातो आणि इम्युनोथेरपीमध्ये आपली इम्यून सिस्टीम कॅन्सरस टिश्यूला डिटेक्ट करत नाही आहे, मग तिला डिटेक्ट करण्यासाठी बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर नावाचे सबस्टन्सेस बॉडीमध्ये पर्पजली ॲडमिनिस्टर केले जातात जेणेकरून आपली इम्यून सिस्टीम ॲक्टिवेट होते आणि त्यांच्या अगेन्स्ट रिस्पॉन्स दिला जातो. लास्ट थेरपी राहिलेली आहे ती आहे सपोर्टिव्ह थेरपी. सो फिफ्थ इज सपोर्टिव्ह थेरपी. सपोर्टिव्ह थेरपी जी आहे याच्यामध्ये काय केलं जातं तर सपोर्टिव्ह थेरपीमध्ये इट ट्रीट सिम्पटम्स ऑफ कॅन्सर और साइड इफेक्ट ऑफ दी इट इज यूज टू ट्रीट सिम्पटम्स ऑफ कॅन्सर और साइड इफेक्ट of cancer treatment. Side effect of cancer treatment. सपोर्टिव्ह थेरपी कशासाठी दिली जाते तिच्या नेममध्येच आहे. जे सपोर्टिव्ह थेरपी आहे याच्यामध्ये कॅन्सरचे जे सिम्पटम असतात ते सिम्पटम ट्रीट केले जातात. म्हणजे वेगवेगळ्या कॅन्सरमध्ये वेगवेगळे सिम्पटम दिसतात. मग आता ते सिम्पटम जे आहेत ते ट्रीट करणं किंवा ह्या ज्या वेगवेगळ्या आपण ट्रीटमेंट घेतो आहे कॅन्सर क्युअर करण्यासाठी त्या ट्रीटमेंटचे पण साईड इफेक्ट तुम्हाला सांगितले. जसं की केमोथेरपीमध्ये सांगितलं की हेअर लॉस होतो किंवा ॲनिमिया होतो.
मग आता ते जे साईड इफेक्ट आहेत ते साईड इफेक्ट कमी करणं किंवा कॅन्सरचे सिम्पटम म्हणजे मेन कॉज बाजूला ठेवून जे सिम्पटम दिसत आहेत ते सिम्पटम कमी करणं यासारख्या गोष्टी सपोर्टिव्ह थेरपीमध्ये केल्या जातात. आणि याच्यामुळे काय होतं तर इट इम्प्रूव्ज क्वालिटी ऑफ लाईफ. इट इम्प्रूव्ह क्वालिटी ऑफ लाईफ ऑफ कॅन्सर पेशंट. सो कॅन्सरचे जे पेशंट असतात त्यांच्या लाईफची क्वालिटी याच्यामध्ये इम्प्रूव्ह होते. सो सपोर्टिव्ह थेरपी नीट लक्षात घ्या, डायरेक्टली कॅन्सर टिश्यूवरती ती काही काम करत नाही आहे, तर कॅन्सरचे जे सिम्पटम आहेत ते सिम्पटम्स ट्रीट केले जात आहेत किंवा कॅन्सरच्या आधीच्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्या ट्रीटमेंटचे जे साईड इफेक्ट्स असतील ते साईड इफेक्टसुद्धा याच्यामध्ये ट्रीट केले जातात. हे करण्याने काय होतं तर कॅन्सरचे जे पेशंट आहेत त्या पेशंटच्या लाईफची क्वालिटी इम्प्रूव्ह होते. सो दिस इज अबाउट दी सपोर्टिव्ह थेरपी. सपोर्टिव्ह थेरपीनंतर नेक्स्ट दिलेला आहे ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. संपल्यानंतर नेक्स्ट आपण डिसीज स्टार्ट करणार आहोत एड्स. तो डिसीज स्टार्ट करण्याआधी आपण कॅन्सरमध्ये काय काय स्टडी केलं एकदा बघा. सगळ्यांना कॅन्सरची डेफिनेशन क्लिअर पाहिजे. 2 बिनाईन आणि मॅलिग्नंट ट्यूमर माहीत पाहिजेत, दोन्हीमधला डिफरन्स माहिती पाहिजे. 3 कॅन्सरचे सगळे टाईप्स आणि त्या टाईपच्या अंडर कोणते कॅन्सर येतात त्याची लिस्ट माहिती पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आपण बघितलो कॅन्सरचे जे कॉजेस आहेत तर ते कॉजेस आपण आजच स्टडी केले, तर ते कॉजेस आणि लास्ट ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर इथपर्यंतचे पॉईंट सगळ्यांनी व्यवस्थित क्लिअर करायचे. यानंतरचा जो डिसीज आहे तो आहे एड्स. पण तो डिसीज स्टार्ट करण्याआधी ट्रीटमेंट सगळ्यांना समजली का बघा. पहिली सांगितली केमोथेरपी, अँटी कॅन्सर ड्रग दिले जातात. रेडिओथेरपी, रेडिएशन बंबार्ड केले जातात. त्यानंतर सर्जरी, कॅन्सरस टिश्यू सर्जिकली रिमूव्ह केला जातो. इम्युनोथेरपी, याच्यामध्ये इम्युन सिस्टीमचा रिस्पॉन्स एनहान्स केला जातो बाय गिविंग बायोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडिफायर. आणि सपोर्टिव्ह थेरपी जी आहे याच्यामध्ये ॲक्च्युअल कॅन्सरपेक्षा सिम्पटम किंवा आधीचे जे ट्रीटमेंट आहेत त्यांचे साईड इफेक्ट जे आहेत ते ट्रीट केले जातात. आणि याचं मेन ऑब्जेक्टिव्ह जे आहे ते पेशंटच्या लाईफची क्वालिटी इम्प्रूव्ह करणं. वेगवेगळ्या पेशंटवरती हे डिपेंड करतं, म्हणजे वेगवेगळ्या पेशंटवरती वेगवेगळ्या ट्रीटमेंट ज्या आहेत त्या दिल्या जातात. सो ट्रीटमेंट्स व्यवस्थित लक्षात ठेवा. याशिवाय बुकमध्ये एक चार्ट दिलेला आहे आणि त्या चार्टमध्ये कार्सिनोजेनिक सबस्टन्सचं नेम आणि तो बॉडीच्या कोणत्या टिश्यूला अफेक्ट करतो तर तो एक चार्ट व्यवस्थित स्टडी करा. सो इथं आपला कॅन्सर हा जो पॉईंट आहे तो कंप्लीट झालेला आहे. यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण स्टडी करणार आहोत एड्स. सो एड्स आपण नेक्स्ट लेक्चरला त्याचे डिटेल्स, HIV हा व्हायरस, त्याचं स्ट्रक्चर, त्यानंतर एड्सचा लॉंग फॉर्म, त्याच्यामध्ये दिसणारे सिम्पटम्स, त्यानंतर एड्स डिटेक्ट करण्यासाठी यूज केली जाणारी टेस्ट जी आहे ती, मोड ऑफ ट्रान्समिशन कसं आहे, ह्या सगळे जे पॉईंट आहेत एड्सशी रिलेटेड हे आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. थँक्यू.